पुढता पुढती शिव पुन्हा पुन्हा उपजोनिया पुढती येऊ आणि काला खाऊ दही भात पुन्हा पुन्हा येऊ म्हणजे स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा। हा आमरस आपल्याला पुन्हा पुन्हा खायचा म्हणजे हा भक्तिरस। आमरस तर मिळणारच आहे हो, मृत्यू लोकात आल्यास आमरस मिळणार आहे की नाही? सासऱ्याच्या इथं गेलं मिळेल, आपल्या घरी मिळेल, शेजाऱ्याच्या इथं मिळणार आहे, पण भक्तिरस मात्र दुर्लभ आहे, लक्षात घ्या। सोन्याचे पर्वत करवती पाषाण अवघे रानोरान कल्पतरू हे सोपं आहे, पण परिया दुर्लभ विठोबाचे पाय ते हे उपाय न सरती। हा दुर्लभ ठेवा आहे, परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण पावया जतन हे उपाय लाभाचे विठाला विठाला म्हणून आम्ही काय करू? नारायण नामे होऊ जीवन मुक्त आणि कीर्तनी अनंत गाऊ गीती। आम्ही कीर्तनामध्ये भगवंताचं नाम चिंतन करू आणि नारायणाचं नाम घेऊ। आता काही उदाहरणं सांगतो म्हणजे तुम्हाला कोण कोण कसे कसे तरुण गेले लक्षात येईल, म्हणजे खरोखर स्वर एवढा मोठा हा भक्ती मार्ग आहे का, किंवा ह्याची महिमा आपल्याला कळाली का? भक्ती मार्गाचा महिमा तरी कळाला का? पण महाराष्ट्रात राहून पंढरीचा महिमा कळावा, नामचिंतनाचा महिमा कळावा, कीर्तनाचा महिमा कळावा। नाही तर बरेच लोक भजना कीर्तनाला नाव ठेवणारे भेटतात इथं येऊन, म्हणजे तरी मातीची खोळे दगड आला पोटाशी म्हणजे असला येऊन तरी काय उपाव? सटविने नेला कैसा नाही। संतांनी अशा लोकांची सुद्धा निंदा केलेली आहे। भक्तिविना पशु कशाशी वाढला सटविने नेला कैसा नाही। नाथ महाराजांची शिवी आहे, माझी नाही, नाथ महाराजांच्या हरिपाठात आहे। आणि ज्यानं पुन्हा बहुता सुकृती नरदेह लादला, चांगल्या आपल्याला बहुता सुकृती नरदेह लादला, पण भक्ती विना गेला अधोगती। भक्ती केली नाही अधोगतीला गेला। म्हणून जीवनामध्ये जर भक्ती आली तर आपण उत्तम गतीला जाऊ। उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी। किंवा भगवंताचा जर भक्त